थँक्यू. हो इकडे एक समोर. येस सर इकडे पण येस. तुझ्यातच का तोंड तरी कोणाकोणाचं काय इकडे इकडे समोर सर इकडे सर या साईडला. सगळ्यांचा 40शीतला एक सिनेमा रिलीज. आता पैसा दिसतो. पुष्कर आता गरिबी दिसतो. पैसा दिसतो. सर सेंटर चाहिए था ना आता हे पण काय बसणार ना बरोबर. इकडे 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 बाबा आणि 40शीतले चोर या चित्रपटाच्या आजच्या एका महत्त्वाच्या समारंभामध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुष्कर श्रोत्री मनपूर्वक स्वागत करतो. 40शीतले चोर हे नाव आणि ह्याचा आत्तापर्यंत जो टीझर प्रकाशित झालेला आहे तो बघून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की साधारणतः विषय काय आहे. आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव आलाय की 40शी ओलांडल्यानंतर काही जणांचं थोडंसं पोट सुटायला लागतं, काही जणांची आर्थिक रेषा केसाप्रमाणे थोडी वर वर जायला लागते नाही का. पण मुळात काय होतं की आपल्या कुटुंबात स्थैर्य येतं, आपल्या नोकरी व्यवसायात स्थैर्य येतं आणि मग काहीतरी धाडस करायची इच्छा प्रबळ निर्माण होते. हा माझा नाही, तुमच्यापैकी सगळ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे अशी प्रबळ इच्छा निर्माण झाल्यानंतर जोपर्यंत आपण ह्याच्यात सापडत नाही तोपर्यंत आपण साधू असतो. सापडले गेलो की त्यानंतर काय होतं आणि मग ती लपवाछपवी कशा प्रकारची असते, त्यामध्ये खोटं बोलणं असतं का, त्यामध्ये आणखीन काही गोष्टी असतात का, ह्या सगळ्याचा धांडोळा घेणारा हा चित्रपट आहे असं मला तरी वाटतंय. त्यामुळे जेव्हा आजच्या समारंभाला मला सूत्रसंचालक म्हणून विचारलं तेव्हा मी ह्या सगळ्याचा खूप अभ्यास केला आणि मग त्यानंतर हा विषय माझ्यासाठी अत्यंत नवीन असल्यामुळे ज्या विषयात आपल्याला गती नाही त्या विषयात फार बोलणं योग्य नाही म्हणून मी अनेक दिग्गजांचे अनुभवी लोकांचे मी लेख वाचले. इंटरनेटवरनं मी अनेक गोष्टी डाउनलोड करून बघितल्या आणि मग त्यानंतर मी आज इथे तुमच्यासमोर हे भाष्य करण्यासाठी उभा आहे. पण विनोदाचा भाग वेगळा की ह्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एखादा प्रसंग येऊ शकतो, पण आला तर काय होऊ शकतं हे आपल्या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे. आणि सगळ्यात आधी मला निर्मात्यांचं आणि दिग्दर्शकांचं कौतुक करायचंय की आतापर्यंत मराठी चित्रपटांची जी लाट आहे, ज्या प्रकारचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीमध्ये लोकांच्या भेटीस येत आहेत त्यामध्ये एक अत्यंत वेगळा चित्रपट घेऊन हे निर्माते आणि दिग्दर्शक येत आहेत. त्यामुळे खरंच आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया की जगभरात जेव्हा मराठी नाटक मराठी चित्रपट यांचं कौतुक होत असतं त्यावेळी प्रत्येक वेळी त्या त्या वेळच्या सामाजिक ऐतिहासिक भौगोलिक परिस्थितीनुरूप मराठी चित्रपट काट टाकत असतं. मराठी चित्रपट वेगळं रूप घेऊन आपल्या समोर येत असतो आणि तसंच प्रोग्रेसिव्ह कॉन्टेंट म्हणजे काय, ग्लोबल कॉन्टेंट म्हणजे काय ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच या निमित्ताने मी या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे यांना मंचावरती आमंत्रित करतो आणि त्यांच्या जोडीला आज इथे 4 निर्मात्यांपैकी 3 जण उपस्थित आहेत. नितीन वैद्य, निखिल वराडकर आणि विराज लोंढे या तिघांनाही मी मंचावरती आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं इकडे स्वागत करूया.
मंडळी, मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. थोडं पुढे येऊया आपण. लाईट. मला सगळ्यात आधी आदित्य, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आत्तापर्यंत तुम्ही ज्या प्रकारचे चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत, ज्यामुळे तुमचं नाव या सिनेसृष्टीमध्ये एक आश्वासक दिग्दर्शक म्हणून आहे, आता ते चित्रपट आणि आजचा चित्रपट अलिबाबा आणि 40शीतले चोर, याच्यामध्ये तुम्ही काय व्यवधान पाळलं किंवा तुम्हाला काय टाळावं लागलं? हा चित्रपट करण्याचं धाडस कसं केलं? थोडक्यात. मैत्री, खरं सांगायचं तर म्हणजे सगळ्यात आधी मी तुझे आभार मानतो की ज्या मैत्रीच्या हक्काने आम्ही तुला बोलवलो आणि तू हे करायला आलास, त्याबद्दल आमच्या सगळ्या टीमकडून तुझे आभार. धन्यवाद. वय झालं आणि की मित्रांमध्ये ज्या पद्धतीने गप्पा सुरू होतात, वय नाही झालंय हे एकमेकांना पटवण्याच्या, तसंच माझं आणि नितीनच्या आमच्या गप्पा चालू होत्या आणि आम्हाला सारखं असं जाणवत होतं की बदल व्हायला लागलेत आपल्यात. आजूबाजूची परिस्थिती वेगाने बदलतेच, त्या वेगात आपण बदलत नाही आहोत याचा एक गिल्ट असतो, एक बारीक तुम्हाला सतत ते खुणावत असतं आणि मग त्या वेगाला, त्या एनर्जीला, त्या एक्साइटमेंटला मॅच करण्यासाठी विविध प्रकार सुरू होतात. बरोबर. त्यामुळे खरं सांगायचं तर थोडंसं स्वानुभवावरूनच हे करावं असं वाटलं. तर आम्ही बोलत होतो त्यावेळेला, अर्थातच बेळ्यांचं नाटक होतं हे आधी आणि त्याच्यावरून करायची कल्पना सुचली आणि असं लक्षात आलं की आपण सगळेजण वय किंवा काय म्हणू पिढी बदलली तरी आपल्या मनातले चोर बदलत नाहीत आणि त्याच्यातून सुरुवात झाली. मग याच गोष्टीवरती आपण चित्रपट करूयात म्हणून त्याच्यावरती आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं. मग बेळ्यांनी लिहिलं ते आणि असं लक्षात आलं की आपण बहुतेक सगळेजण आपलं आत्मचरित्रच म्हणतोय. वा, मी संधी साधू, संधी मिळत नाही तोपर्यंत साधू. वा. पण त्याचबरोबर म्हणजे एक असते ती एक्साइटमेंट 40शीतली, पण ते करत असताना म्हणजे 40शी हा असा टप्पा आहे की तुम्ही ना तरुण राहिलेले असता ना तुम्ही प्रौढ झालेले असता, वयस्कर झालेले असता आणि त्यावेळेला तुमचा राहिलेला पोर्शन कंप्लीट करण्यासाठी जी धडपड सुरू होते, ते सगळं करताना त्या गोष्टींच्या मागे धावताना काही गोष्टी नव्याने डिस्कवर होतात. ती म्हणजे आपली जुनी नाती. आपण जे नवीन शोधताना बऱ्याच वेळेला आपल्या जुन्या गोष्टींची उकल जास्त चांगली होते किंवा जास्त प्रकर्षाने जाणवते. तर हा चित्रपटात त्याच्यावरतीही तितकंच भाष्य केलं गेलंय. म्हणजे नात्यांवरती, बदलत जाणाऱ्या परिस्थितीबरोबर आणि धाडसाबरोबर आपल्या बदलत जाणाऱ्या नात्यांमध्ये किंवा परत नव्याने आपण ज्याला अप्रोच करतो किंवा नव्याने दिसणाऱ्या नात्यांकडे जाणारा हा सिनेमा आहे. वा वा. मला विराज लोंढे तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ह्या चित्रपटाची निर्मिती करण्यामागे तुम्ही एवढी मोठी हेवी स्टार कास्ट आहे, कारण एवढी हेवी स्टार कास्ट असलेला यादीचा एक चित्रपट मला आठवतो तो म्हणजे वी आर ऑन, आता होऊन जाऊन द्या. त्यानंतर एवढी मोठी स्टार कास्ट असलेला हा चित्रपट म्हणजे मल्टी स्टारर चित्रपट, ह्याची निर्मिती तुम्ही करावी असं तुम्हाला खरंच का वाटलं? मला सगळ्यात प्रथम जी गोष्ट भावली किंवा आवडली, ज्याच्यामुळे असं वाटलं की आपण हे शिवधनुष्य उचलावं निर्मितीचं, त्याचं कारण अतिशय उत्कृष्ट कथानक, अप्रतिम पटकथा आपण म्हणूया, आणि त्यापेक्षा संवाद विवेक बेळेंनी जे लिहिलेले आहेत, दे आर टू बी वेड इन गोल्ड्स म्हणतात, त्याची सुवर्ण तुलाच करायला पाहिजे असे एवढे सुंदर संवाद त्यांनी याच्यामध्ये लिहिलेले आहेत. आणि परत हा कम्प्लीट कॉन्टेम्पररी आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं. त्यामुळे मला ही गोष्ट फार अपील झाली. आणि आता तुम्ही बोललाय पुनरुक्ती नको की ही जी गोष्ट आपल्या आजूबाजूला चालणारी, आपल्या मनात असणारी, कुठेतरी दिसणारी अशीच गोष्ट आहे, तर ह्याला कोणीतरी अशी थोडीशी अशी मिश्किल वाचा फोडलीच पाहिजे आणि ती प्रत्येकांकडे पोचली पाहिजे असं आम्हाला पहिल्या प्रथमच वाटलं होतं. आणि तुमचा दुसरा प्रश्न तो महत्त्वाचा आहे की एवढे सगळे स्टारकास्ट घेऊन की मोठ बांधायची कशी, हे शिवधनुष्य आपल्याला पेलेल का, आणि मग कॉपरेशन कसं असेल, काम कसं होईल, हा एक मोठा प्रश्न होताच. त्याच्यामध्ये नितीन वैद्य जे बोलायचं काम माझ्याकडे देतात, करायचं काम नेहमी ते करत असतात, तर त्यांनी हे शिवधनुष्य अतिशय उत्तम पेललं. आणि त्याचबरोबर आमच्या कलाकारांचंही त्याच्यामध्ये विशेष कौतुक करायला पाहिजे की त्यांनी त्यांच्या सगळ्या व्यग्र आणि व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून हव्या तशा तारखा देऊन मागे पुढे करून हे सगळं करून आम्हाला मनात जोगता आणि असा उत्तम पिक्चर निर्माण करू शकलो.
वा वा. म्हणजे मराठी प्रेक्षकांची नाळ नेमके ओळखलेले हे निर्माते आहेत की मराठी प्रेक्षक कायम कथेलाच प्राधान्य देतात. तुम्ही त्यांच्यासमोर स्वित्झर्लंड दाखवा नाही तर दाखवू नका, कारण नितीन वैद्य म्हटल्यानंतर लंडन दिसेल असं कायम वाटत होतं. पण इथे तुम्ही कथेला जास्त प्राधान्य दिलेले आहेत, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ती कथा, सकस कथा, त्याची उत्तम मांडणी करण्याकडे तुम्ही लक्ष दिलेत आणि म्हणून आदित्य इंगळे दिग्दर्शक म्हणून तुम्ही निवडले. सो तुमचं खरंच कौतुक आहे. निखिल सर, तुम्हाला काही बोलायचं आहे का? ह्या पिक्चरमध्ये सगळे फक्त 40शीतले चोर ह्याचा जास्त उल्लेख करतायत, पण ह्यात एक मोठा अलिबाबा आहे. तो सरप्राईज एलिमेंट आपल्याला ओळखायचा आहे. वा 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 वा. हो, त्याकडे आम्ही लक्ष दिलं नव्हतं. ते नेमकं तुमच्याकडेच आलं की अलिबाबा नेमका कोण आहे हे कळण्यासाठी चित्रपट बघायला पाहिजे. नक्की बघायला. वा वा वा. नितीन वैद्य, तुमचा तर चित्रपट निर्मितीचा अनुभव प्रचंड दांडगा आहे. तर आत्तापर्यंतचे चित्रपट आणि अलिबाबा आणि 40शीतले चोर हा चित्रपट, ह्याच्यातलं वेगळेपण काय सांगाल? वेगळेपण म्हणजे मित्रांचा सिनेमा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा. आदित्य आणि मी खूप, जेव्हा हे नाटक आलं होतं ना तेव्हा अशी एक हुरहुर लागली होती की अरे मी या नाटकाचा जर भाग असतो तर किती बरं झालं असतं. आणि ती संधी मला मिळाली त्याचा चित्रपट करताना, निर्माता व्हायची. सो ते खूप मनापासून आतून असं होतं की आपण याचा एक चित्रपट जर झाला तर याचा भाग असावा, आणि तो करता आला. आणि ते करताना ही अशी सगळी मंडळी, कलाकार मंडळी जर मला मिळाली तर ते मग त्याच्यासारखं चीज नाही कष्टाचं. सो ते या सिनेमाच्या निमित्ताने होतं आहे आणि आय थिंक तेच वेगळेपण आहे वा वा वा. आतापर्यंतच्या सिनेमातल्या प्रवासात. धन्यवाद. आपण जोरदार टाळ्या वाजवून या निर्मात्यांचं आणि दिग्दर्शकांचं कौतुक करूया. तुम्हाला पुन्हा एकदा मी आसनस्थ होण्याची विनंती करतो. जरा इथले लाईट्स जरा लावू शकाल का? मला काही 40शी ओलांडलेल्या माझ्या मीडियातल्या मित्रमैत्रिणींचे चेहरे बघायचे. त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आहे, त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे की त्यांच्या चेहऱ्यावरती काहीतरी आपल्यातलीच गोष्ट सापडल्याचं, साधर्म्य सापडल्याचं काही आनंद आहे, हे मला बघायचं आहे. सो कॅन वी हॅव द लाईट्स? पण मला मीडियातल्या काही प्रेक्षक, माझे मित्र नाही ते स्टेज, मंदार जोशी प्लीज या. म्हणजे मीडियातल्या काही मित्रांना विचारायचं की 40शी नंतरचा तुमचा अनुभव काय आहे? फंटॅस्टिक आहे. उलट 40शी नंतर मी अतिशय उत्तम काम करतोय, जास्त काम करतोय आणि मुख्य म्हणजे मी लाईफ एन्जॉय करतोय. वा वा. लाईफ एन्जॉय करतोय ते ह्यांच्यासारखं करताय का? मी माझ्या पद्धतीने करतोय, कारण सिनेमा अजून मी बघितलेला नाहीये. बघितल्यानंतर कळेल की यात काय केलंय. पण 40शीच्या नंतरचा जो बदल आहे तो अत्यंत पॉझिटिव्ह आहे. अगदी. वा वा. आणि कशा प्रकारचा आहे तो? म्हणजे एनर्जी वाईज का स्थैर्य आल्यानंतरचं कॉन्फिडन्स वाढल्यामुळे? स्थैर्यही येतं आणि मुळात तोपर्यंत आपल्याला बराच अनुभव आलेला असतो वेगवेगळ्या गोष्टींचा, आणि त्या अनुभवाच्या जोरावर आपण आणखी कॉन्फिडंट होतो. त्यामुळं उलट एन्जॉयबल राईड आहे ही सगळी नंतरची. वा वा वा. थँक्यू सो मच. मला सर या ना सर, कारण 40शीचा जास्तीत जास्त अनुभव असलेला तुम्हीच दिसतोय इथे मला. बरं, मी खालती येतो, मला तिथे बसून उत्तर द्या, काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुमच्या वेळची 40शी आणि आत्ताच्या ह्या मुलांची 40शी, मला अजून वेळ आहे, पण ह्या 40शीत काय फरक तुम्हाला जाणवतोय? फरक असा होता की मला सांगता येणार नाही. पण तुमच्या वेळी 40शीत काय धाडसी निर्णय घेतले जात असत? नवीन घरासाठी लोन घेऊया वगैरे एवढंच? मारामाऱ्या हो. आणि काय नाही, बस एवढेच. 40शीतले धाडसी निर्णय एवढेच होते. हो. मग त्यावेळी असं काही नसायचं. ही मध्ये जे चित्र दिसतंय पांढऱ्यावरती, तसं काही नसायचं. नसायचं. बरोबर. हा, अरे यांचा अनुभव म्हणजे त्यांनी अनेकांच्या 40शी बघितलेल्या आहेत. दिलीप सर या ना.
आमचं भाग्य आहे की दिलीप सर इथे मंचावरती आलेले आहेत. धन्यवाद. कारण इतकी परंपरा आहे आणि त्यांच्याकडे इतका दांडगा अनुभव आहे सिने पत्रकारितेचा. तर तुम्ही तुमच्या अनुभवाबद्दल सांगू शकाल किंवा तुमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे, तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी 40शीचा तुम्ही जो एक साक्षीदार बनलेला त्याच्याबद्दल सांगू शकाल. बरीच मोठी गोष्ट आहे पण हा, बराच वेळ जाईल, पण कुठली सांगू. खरं आयुष्य 40शी मध्ये सुरू होतं असं मताचा मी आहे. हे 40शी येता येता कळतं की नेमकं आपण कसं जगायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कसं लोकांना पटवायला पाहिजे, टाळायला पाहिजे. हे सगळी जी उत्तरं आहेत ती 40शी सुरू झाल्यानंतर सुरू होतात असा माझा अनुभव आहे. आणि मला मीडियामध्ये सुद्धा 42 वर्ष होतं त्या एक म्हणजे एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. आणि इंडस्ट्रीमधले पण बरेचसे 40शीतले चोर मला माहिती आहेत, पण म्हणजे दोन्हीकडचे, म्हणजे हिंदी तुम्हाला नेमके माहिती आहेत, नेमके माहिती आहे, त्याचा उल्लेख आता नको, पण पण मराठी आणि हिंदीतले. पण मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल आपण असं जाहीरपणे बोलण्यापेक्षा कुठेतरी असं प्रायव्हेटली भेटून. पण एखादं नाव न सांगता किस्सा सांगू शकाल 40शी? बघा गंमत काय त्याच्यामध्ये. ठीक आहे, अगदीच मान्य आहे. पण तुमचं म्हणणं आहे की आता 40शी नंतर तुम्हाला नेमकं कळायला लागतं की काहीतरी गेल्या 40 वर्षात हरवलंय किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष केलं. नाही तसं नाही. 40शी आल्यावर लक्षात येतं की आपल्याला जे पाहिजे ते आता मिळायला सुरुवात होईल म्हणून. अच्छा, असं आहे. असं पण आहे. असं पण आहे. एकच आहे की तुम्ही किती रोमॅन्टिक राहिलात 40शी मध्ये याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. बऱ्याचशा जणांचा प्रॉब्लेम असा होतो की 40शी मध्ये कंटाळून जातात. बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम आहे, ते 40शी मध्ये कंटाळून जातात. माझं उलट झालं. सॉरी. बरोबर आहे, सॉरी काय. आणि दुसरं असं आहे की जसं आयुष्य पुढे जातं तर जसं असं लक्षात येतं की आयुष्याची जी चव आहे, गंमत आहे, ती नंतर ह्याला सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे आपण अगदी देवानंद होऊ शकत नाही, पण आपण आपल्या पद्धतीने काय ना आनंद घेऊ शकतो. मनातलं देवानंद कायम तरुण ठेवायचा. मनातला देवानंद कायम तरुण असला पाहिजे. यस, वा. म्हणजे जर साठी आपली जर सुखावह हवी असेल तर 40शी आधी रोमॅन्टिक करा. 40शी पासून सुरुवात करा. वा. थँक्यू सर, दिलीप सर, थँक्यू सो मच. आणखीन कोण येऊ घातलेले 40शी मध्ये माझे हे संकल्प आहे तसं सांगण्याची इच्छा कोणाला आहे का? नाही, खरंच आज इथे आपण खुल्या दिलाने बोलू शकतोय. याचं कारण हा चित्रपट खुल्या दिलाने बोलणाऱ्यांचा आहे, त्या मैत्रीचा आहे. नाही हरकत नाही. पण मग आपण या चित्रपटाचं आता एक गाणं पाहूया का? अरे संदीप देशपांडे इथे या. संदीप सर, चौथे निर्माते संदीप देशपांडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे संदीप सर. सगळ्यांना हा एक प्रश्न आहे, सगळ्यांच्या मीडियातल्या सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या मनातला प्रश्न आहे की 40शी नंतर आयुष्यात काय बदल होतो? पिक्चर वगैरे प्रोड्यूस करता येतो, तेही धाडसच आहे ना. म्हणजे एकदम वेगळ्या क्षेत्रात जाऊन. हो, खरं तर मला हा प्रश्न पडलाच होता की तुमचं क्षेत्र वेगळं, नितीन वैद्य, विराज लोंढे आणि निखिल वराडकर हे खरं तर वेगवेगळे 4 चौकोन तुम्ही एकत्र आणलेले आहेत. सो तुमची आधी ओळख आणि मग हे एका चित्रपटाच्या निर्मितीने ओळख झाली. म्हणजे निखिल बरोबर ओळख होतीच आमची, आणि विराज पण आमचं दादरमधलाच आहे, आमची ओळख होती. तर त्यांनी सांगितलं की असं आपण करू शकतो का. मग आम्ही स्टोरी ऐकली, इंटरेस्टिंग वाटली आणि मग मनसे निर्णय घेतला की आपण चित्रपट करायचाच. वा. सो स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. आपण या निमित्ताने चित्रपटाचं एक गाणं पाहूया. ज्या शब्दांना अनुरूप अशी चाल देणारे अजित परब या दोघांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. हे दोघं कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूरमध्ये, त्यामुळे आज इथे ते येऊ शकलेले नाहीयेत. पण या निमित्ताने आत्ता आपण जे गाणं बघितलं त्याचं दृश्यरूप इतकं देखणं आहे
यासाठी अमोल साळुंखे यांचं कौतुक करायलाच हवं, आदित्य इंगळे यांचं कौतुक करायला हवं, गौरी शिंदे गायत्री शिंदे यांचंही कौतुक करायला हवं, ज्यांनी आर्ट डिरेक्शन केलेलं आहे. पण ह्यामध्ये जे सगळे देखणे राजपिंडे आणि प्रत्येकाचे वैयक्तिक असे जवळजवळ लाखाच्या आसपास तरी केवळ त्यांचे असे वैयक्तिक फॉलोअर्स आहेत. अशा सगळ्या अभिनेते आणि अशा सगळ्या सुंदर सुंदर अभिनेत्रींना एकत्र ह्या चित्रपटात बघण्याचा आनंद आपल्याला मिळणार आहे. सो ह्या निमित्ताने मी या सर्व अभिनेत्यांना इथे मंचावरती आमंत्रित करतो. सुबोध भावे, श्रुती मराठे, आनंद इंगळे, उमेश कामत, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर, जोरदार टाळ्यांनी त्यांचं मंचावरती स्वागत करूया. नाही, आधी माईक बाजूला ठेवा, माईक बाजूला ठेवा. आधी आम्हाला हुक स्टेप बघायची आहे. गेल्या महिनाभर त्याची तुम्ही तालीम करू लागली. हुक स्टेप पुढे पण तेवढ्या धाव देऊन कोणी हे केलं? इतके वर्ष जपलं होतं मी हे, इतकी वर्ष काय नेमकं घडलं आता माईक द्या ना. हे बघ, इकडे आपण काही न्यायालय लावलेलं नाहीये, पण तरी सुद्धा मी म्हणतो की प्लीज जो कोण असेल चोर त्याने प्लीज कबूल करा. मला हे नाही आवडत, जे काय ते प्लीज कबूल करा. कोणी केलं हे कबूल करा ना, कोणीतरी कबूल करा. तो शोध चाललाय पुष्कर, आणि तो जो अलिबाबा मगातपासून ते म्हणतात की एक पात्र असं आहे या चित्रपटात ज्याचा आम्ही प्रमोशन मध्ये उल्लेख केलेला नाहीये, पण आज पुष्कर इथे काय याचं कारण तुम्हाला कळलं असेल. तो फक्त अँकर नाहीये, तर तो अलिबाबा सुद्धा आहे. बर, उमेश आले बाबा, माझ्याकडे आली सगळी. नाही, मी तेच म्हटलं, फक्त माईकवर म्हणतो की सगळ्यांना माहिती आहे खरं तर अलिबाबा शोधायची गरज नाही. आपल्या इंडस्ट्रीतला तू एकमेव अलिबाबा आहेस. प्रत्येकाच्या मनामनात असलेला अलिबाबा दुसरा तरी आहे कोण? श्रुती, म्हणूनच तुला आज कॉम्पेअर करायला बोलवलंय ना, की 40तले चोर आम्ही आहोत पण अलिबाबा कोण आहे असं नावच निघालं नाही. खरे खरे खरे. श्रुती, चित्रपटाविषयी नाही, कोणी केलं हे जर तू विचारलंयस तर मला वाटतं अतुलला वाटतंय आनंदनी केलंय, आनंदला वाटतंय मधुरानी केलंय, मधुराला वाटतं मी केलंय, मला वाटतंय उमेशनी केलंय, उमेशला वाटतं सुबोधनी केलंय, सुबोधला वाटतं मुक्तानी केलंय, आणि मुक्ताला वाटतं अतुलनी केलंय. सो नेमकं काय त्याच्यासाठी तुम्हाला चित्र आणि ते वाटतं, पण केलेलं असलं तरी दुसऱ्यावरती नाव ढकलण्याची चढावड पण आहे. वा, म्हणजे असंही आहे या चित्रपटात. काही कळतच नाही काय घडलंय, पण या अजून कळलेलं. हा, पण मग आपण एक काम करूया, आपण आधी एकदा सगळ्यांना ट्रेलर दाखवूया. हा, ट्रेलर दाखवूया, मग या प्रश्नांची उत्तरं शोधायला जाऊया. या तर ते आमंत्रित करतो. या आजचा हा कार्यक्रम एव्हरेस्टच्या यूट्यूब चॅनलवरनं जगभरातले लोक बघतायत.
सो तिथून सुद्धा तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत कलाकारांसाठी. सो तेही प्रश्न थोड्या वेळाने मी विचारेन. पण मुळात आधी मला कळलं नाही की प फ ब भ म हे म्हणण्यासाठी औष्ठ्य व्यंजन म्हणण्यासाठी ओठांचा वापर केला जातो असं इतकी वर्ष मला वाटत होतं म्हणजे खऱ्या अर्थाने. पण आता मला कळलं की म्हणजे एकमेकांच्या संमतीने जर ते 20 ग्रॅम एवढं वजन वगैरे एवढा अभ्यास एक चित्रपटाच्या निमित्ताने. हा, आनंद इंगळे काय सांगाल? लेखकाचा अभ्यास आहे, मी फक्त म्हणलंय, मला काही माहिती नाही. पण ह्या चित्रपटातली ज्या व्यक्तिरेखा आहेत मला त्याचीच गंमत वाटते की वेगवेगळ्या प्रोफेशन मधली वेगवेगळी माणसं ही तुम्ही आत्ताही बघत असाल. फक्त आम्ही मुक्ताला मिस करतोय आता इथे. मुक्ता बरोबर 4/4च्या दौऱ्यावरती असल्यामुळे ती आज इथे येऊ शकली नाही. पण प्रत्येकाची एक ऍक्टिंग स्टाईल आहे, प्रत्येकाचं एक बलस्थान आहे. आणि ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला ह्या सगळ्यांचा एक सुंदर कोलाज बघायला मिळतो. आणि अर्थातच माझ्या तोंडी जो डायलॉग आहे की जेव्हा साधं सरळ चुंबन घेतलं जातं तेव्हा ओठांवर साधारणतः किती 20 पाऊंड प्रति चौरस इंच एवढा दाब तयार होतो. पण हेच चुंबन जेव्हा बळजबरीने घेतलं जातं तेव्हा हा दाब जवळजवळ 66 पाऊंड प्रति चौरस इंच एवढा जास्त असतो. तर हे मला आता 3 वर्षांच्या पाठांतरानंतर वाक्य आले आहेत मला. कारण तर हे एक अशा पद्धतीने बघणारं त्या संपूर्ण प्रकाराकडे एक कॅरेक्टर आहे. एक डॉक्टर आहे, तो त्याच्या पद्धतीने बघतो. एक शिक्षिका आहेत, एक मला वाटतं ही फॅशन डिझायनर आहे, इंटिरियर डिझायनर आहे आणि तो IT मधला आहे. अशा वेगवेगळ्या प्रोफेशनमधली वेगवेगळी ही माणसं एकत्र एकमेकांचे साधारण 20 वर्ष मित्र आहेत. आणि यानंतर ह्या एक अशी घटना जी आता आपल्याला सगळ्यांनाच कळली आहे की काय होतं. ह्या घटनेनंतर पुढे काय काय होत राहतं या ग्रुपमध्ये, या सगळ्यांमध्ये. मला असं वाटतं की फक्त ग्रुप हा नाही आहे, ही एक हा चेकपॉईंट आहे की चेकलिस्ट आहे, काय काय नक्की झालंय आपल्या आयुष्यात. आणि फक्त ह्या 7 व्यक्तिरेखांचं नाही तर चित्रपट पाहायला आलेल्या प्रत्येकाला हे नक्की जाणवेल की आपल्या ही एक साधी घटना आहे, पण अशी कुठली तरी एक घटना ट्रिगर होते आणि आपल्याला आपली पुन्हा नाती चेक करावीशी वाटतात. आणि मग ती नाती अत्यंत विनोदी पद्धतीने, विनोदी म्हणजे मी अशा अर्थाने म्हणतो सिच्युएशनली, तुम्ही बघितलं असेलच की काही विनोदी पद्धतीने, काही प्रहसन ज्याला म्हणतो उपकारे उपहास ज्याला म्हणतो, अशा पद्धतीने प्रेक्षकांसमोर हे संपूर्ण कथानक येतं. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विवेक बेळे ज्या पद्धतीने त्यांचं लेखन करतात त्या लेखनाचा फ्लेवर घेऊनच संपूर्ण ही कॅरेक्टर्स चित्रपटामध्ये येतात. मला अतुल परचुरे तुम्हाला विचारावं असं वाटतं की या चित्रपटाचं नेमकं बलस्थान काय? स्लाइस ऑफ लाईफ. बरं झालं विचारलंस तुम्ही, एक्झॅक्टली हेच बोलणार होतो आता. एकतर त्या विवेकनी हा चित्रपट लिहिताना एक 20-25 वर्षांची मैत्री गृहीत धरून पिक्चर लिहिलाय. आणि मला माहित नाही नितीनला कुठनं वाटलं की आमची सगळ्यांचीच खरंच 20-25 वर्षाची मैत्री आहे. त्यामुळे तो करताना इतकी कम्फर्ट लेवल होती आणि अनेक गोष्टी कधी बोलाव्या पण लागल्या. इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडत गेल्या सिनेमा करत असताना. आणि मला वाटतं 40शीत काय, कधी 30शीत 40शीत 50शीत आपापलं सत्य असतंच ना. ते लोकांच्या दृष्टीने जरी चुकीचं असतं तरी आपल्या दृष्टीने ते सत्यच असतं. आणि मला वाटतं हा चित्रपट तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट काय सांगतो की आपल्या पार्टनरची एक चूक दिसली तर आपण ती एम्फसाइज करतो, आपण आरडाओरडा करतो, हे करतो. पण त्याच वेळेला हा चित्रपट तुम्हाला हे सांगतो की ती चूक झाली पण तुमची चूक बघा. आणि मग ते नलिफाय होतं. म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांवर राग काढणं फार सोपं आहे, दुसऱ्याची चुका काढणं फार सोपं आहे. पण त्या चुका काढत असताना आपल्याही चुका झाल्या आहेत हे कुठेतरी तुम्हाला कमिट करण्याची संधी मिळते. संधी मिळते म्हणण्यापेक्षा ते तुम्हाला या चित्रपट सांगतो की तुम्ही दुसऱ्याच्या चुका बघा पण स्वतःच्याही चुका बघा. आणि मला वाटतं लाईफ इज इझी आफ्टर दॅट. म्हणजे अशा गोष्टी नंतर सुद्धा लाईफ सोपं घडू शकतं, सोपं होऊ शकतं. मला उमेश तुला विचारू, म्हणजे हा चित्रपट करत असताना एवढी सगळी स्टारकास्ट असताना काय धम्माल केली असेल ना, काय मज्जा आली असेल ना तुम्हाला? असे काही सवंग प्रश्न मी विचारणार नाहीये. थँक्यू. हां, सो तुमची मैत्री आणि स्लाइस ऑफ लाईफ या दोन्हीचं मिश्रण आहे. सुरुवातीला हसवता हसवता नंतर अंतर्मुख करणारा चित्रपट, असं ट्रेलर बघता तरी असं वाटतं की एक काहीतरी महत्त्वाचं म्हणणं आहे, काहीतरी एक महत्त्वाचं सांगायचं या चित्रपटातून. सो ह्या चित्रपटाच्या एकंदर बांधणीविषयी तुझं काय मत आहे?
नमस्कार. तू जसं म्हणाल तसं मला वाटतं की एंटरटेनमेंट आणि त्याचबरोबर अंतर्मुख करायला लावणारा चित्रपट, म्हणूनच मला असं वाटतं हे चित्रपट मराठीतच घडू शकतात आणि म्हणूनच मराठीतला हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे असं मला वाटतं. कारण आपण फक्त अंतर्मुख करणारा चित्रपट करतो, कधी कधी फक्त एंटरटेनमेंट करणारा चित्रपट करतो ज्याच्यात मसाला आहे आणि फक्त एंटरटेनमेंट लोकांना द्यावी म्हणून. पण असे काही चित्रपट असतात की ज्याच्यात दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. याच्या बांधणीबद्दल म्हणशील तर जसं आत्ता हे पोस्टर दिसतंय ना, त्यामुळे मला फार छान वाटतं आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया ज्या पद्धतीने येते की असं एक पॅकेज पाहिल्यानंतर लोकांना वाटतं की नाही हा चित्रपट जाऊन पाहावा. गेले अनेक वर्ष आम्ही ह्याच इंडस्ट्रीत काम करतोय, पण प्रत्येक वेळेला असं एकत्र सगळ्यांना काम करायला संधी मिळत नाही. मला आठवतंय आणि ते काम माझ्या मते आदित्यने उत्तम केलं की आम्हाला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं. सगळ्यात जास्त क्रेडिट त्याचं आहे. नाही तर खरंच तुलाही माहिती आहे की एवढ्या सगळ्या जणांना एकत्र बांधून ठेवून चांगलं काम करून घेऊन नंतर वेळेवरती सगळ्या गोष्टी करून असं इथे सुद्धा प्रमोशनला आणून वगैरे फार सोपं नाही आहे. सो ते आदित्यने केलं. मला आठवतंय याची सुरुवात अशी झाली, पहिला हा चित्रपट असेल ज्याची मी रिहर्सल फोनवरती केली आहे, व्हिडिओ कॉलवरती केली आहे. आम्ही चौघेकडे आदित्य इन्सिस्ट करत होता की प्रत्येक जण वेगवेगळे, जसं आनंद म्हणाला की प्रत्येकाची एक वेगवेगळी स्टाईल आहे आणि विवेक बेळे यांनी एका पद्धतीने ते लिहिलेलं आहे. त्यांच्या लिखाणातलं काम, त्यांचं लिखाण पोहोचवण्यासाठी सुद्धा ना खरं तर कलाकाराचा खूप कस लागतो. सो त्याची इच्छा होती की जे सीन ज्या कॉम्बिनेशन्समध्ये आहेत ना, तुमच्याकडे वेळ नसेल आपण काही करून थोडासा वेळ काढूया, व्हिडिओ कॉलवरती रिहर्सल करूया, पण दोनदा तरी मला सगळ्यांसमोर प्रत्येक कॉम्बिनेशनमध्ये रिहर्सल व्हायला हवी आहे. आम्ही त्यावेळेलाही प्रत्येक जण 2-2 सीन ज्या ज्या कॉम्बिनेशनमध्ये आहेत ती वेळ ठरवून त्या वेळेला एकत्र व्हिडिओ कॉलवर यायचो, रीडिंग करायचो आणि मग तो त्याचे सजेशन्स द्यायचा. सो वेगवेगळे अनुभव हा चित्रपट तयार करताना आलेले आहेत आणि आय एम लकी की मी या चित्रपटाचा भाग आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतंय की प्रेक्षकांना 29 मार्चला एक चांगला चित्रपट पाहायला नक्की मिळेल. वा वा. मधुरा, मला हा ट्रेलर बघताना असं जाणवलं की या चित्रपटात व्हिलन कोणीच नाहीये. कदाचित परिस्थिती असू शकते, बरोबर, पण तुझी व्यक्तिरेखा बघत असताना त्याला 2 शेड्स आहेत असं वाटतंय. ते तसंच आहे का? अर्थात ते सुद्धा सिनेमा बघितल्यावरच कळेल. पण मला आत्ता सगळेच जण हा विषय म्हणतात की मुळात विवेक बेळेने हे नाटक लिहिलं होतं आणि आता त्याचा सिनेमा आहे. पण सिनेमा जेव्हा घडला त्यावेळेला नाटक विसरून तयार झालेलं स्क्रिप्ट आमच्याकडे आलं होतं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यानंतर जसं आता अतुल दादा म्हणाला की आम्ही सगळे एकमेकांना अनेक वर्ष ओळखतोय, तसं आदित्यही आम्हाला अनेक वर्ष ओळखतोय. रादर आम्हाला सगळ्यांना तो ओळखून आहे असं म्हणायला हरकत नाही. पण त्यामुळे वेगळ्या पद्धतीची संवाद फेक आणि वेगळ्या पद्धतीच्या व्यक्तिरेखा, कारण आम्ही जे दिसतोय तेच आम्ही बोलतोय असं नाहीये, किंवा आम्ही जे वागतोय तेच आम्ही बोलतोय असं नाहीये. त्यामुळे ही जी त्यातली एक गुगली आहे ती आमच्याकडनं साध्य करून घेणं हे आदित्यचं काम होतं. त्यामुळे मला खरं तर अनेकदा आपण सलग वाक्य म्हणताना कलाकारांना ही सवय असते की आपण खूप एका वाक्यातनं आपल्याला खूप सांगायचं असतं किंवा आपण पंक्च्युएशन्स अगदी जशी लिहिलेली असतात तशी म्हणण्याचा प्रयत्न करतो. पण याच्यामध्ये पूर्ण वाक्याची तोडमोड करून तरीही अर्थ पोहोचवणारे वाक्य आणि त्या पद्धतीने ती सादर करायची होती. त्यामुळे अनेकदा जसं माझा आणि सुबोधचा एक सीन होता, आम्ही तो वाचला आणि त्याच्यानंतर आदित्य म्हणाला बरोबर आहे पण हे आपल्याला नाही करायचं आहे, आता हे सगळं तोडून मोडून नव्याने करायचं आहे. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कलाकार म्हणून काम करायला मजाही आली आणि एक वेगळ्या पद्धतीचं काहीतरी सादर करताना कलाकार म्हणून आमची एक वेगळी जडणघडण पण ह्याच्यातनं झाली. आणि त्यामुळे कदाचित आमची कॅरेक्टर्स तुम्हाला आत्ता दिसत आहेत तशीच चित्रपटात असतील ह्याची काही खात्री नाही. मला या निमित्तानं माध्यम प्रतिनिधींना अशी विनंती करायची की खरंच ही अत्यंत गुणी कलावंत मंडळी रिहर्सल करून आणि योग्य प्रकारे आपल्या कॅरेक्टरचा अभ्यास करून दिग्दर्शकाच्या सूचने बरहुकूम इतका छान चित्रपट करतात. तर मराठी प्रेक्षकांकडे किंवा
मराठी चित्रपटाचे जे काही मराठी आणि अमराठी असे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत ह्यांची ही मेहनत यथायोग्य पोचायला हवी असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सो आपण ह्यांच्या मेहनतीसाठी, म्हणजे हे सगळे नाटकातनं काम करून आलेले कलाकार आहेत, सो यांच्या मेहनतीसाठी म्हणून आपण एकदा टाळ्या वाजवून यांचं कौतुक करूया. श्रुती, आज इथे मंचावरती उपस्थित असलेले सगळे आणि ह्या चित्रपटातले सगळे हे नाटकातून चित्रपट, मालिका, चित्रपट असा सगळ्यांचा प्रवास आहे. एकांकिका, मग व्यावसायिक नाटक, मग मालिका आणि चित्रपट असा प्रवास आहे. हे जे माध्यमांतर व्यक्तिगत तुझं झालेलं आहे, तसंच ह्या नाटकाचं जेव्हा माध्यमांतर झालं चित्रपट, तेव्हा तू ते नाटक बघून आणि हा चित्रपट करत असताना तुला त्यातलं काय फरक आणि नेमकं काय छान, सुंदर आणि प्रकर्षाने आवडलेली अशी गोष्ट कोणती होती? नमस्कार. खरं तर नाटक बघितल्यानंतर खूप वर्षानंतर ही फिल्म सिनेमा आपण करू याच्यासाठी आली, त्यामुळे एक आनंद सोडला तर नाटकाबद्दल मला फार काही आठवत नव्हतं. त्यामुळे जेव्हा फिल्म करायला घेतली तेव्हा कम्प्लिटली कोरी पाटी अशी होती माझ्यासाठी. स्क्रिप्ट वाचल्यानंतर, सगळे कॅरेक्टर्स वाचल्यानंतर ते नाटकात काय होते आणि ह्या फिल्ममध्ये काय ह्याचं मला सिरियसली काही आठवत नव्हतं. सो इट वॉज ऑलवेज अ फ्रेश टेक. आणि जसं सगळ्यांनीच सांगितलं की आदित्य इतका क्लिअर होता, विवेक बेळेंनी जे लिहिलेलं आहे आणि आदित्यला जसं टेकिंग हवं होतं ह्याच्याबद्दल इतके दोघंही क्लिअर होते की आमच्यासाठी थोडंसं सोपं गेलं. सुबोध, आता सगळ्यात शेवटी मी तुला प्रश्न विचारतो. याचं कारणच असं आहे की तू स्वतः एक निर्माता, दिग्दर्शक आहेस आणि तू ज्या प्रकारचं काम करतोयस त्याच्यात तू इतका व्यग्र आहेस. त्याच्यातनं हा चित्रपट करत असताना कथा, सहकलावंत, दिग्दर्शक ह्याच्या पलीकडे जाऊन अशी कुठची गोष्ट होती की हा मी चित्रपट करून माझ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक वेगळा असेल, अशी कुठली गोष्ट तुला जाणवली? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मला हे माहिती होतं की नाटक अतिशय अप्रतिम आहे. नाटक मी पाहिलं होतं. आता माझा इंटरेस्ट हा होता की नाटकातनं सिनेमात त्याचं रूपांतर होताना नक्की काय घडतंय, म्हणजे नाटकासारखा सिनेमा होतोय का सिनेमा म्हणून त्याच्यावरती वेगळ्या प्रकारचे परिश्रम घेतले गेले. आणि याची खात्री होती की विवेक बेळे लेखक आहे, आदित्य इंगळे दिग्दर्शक आहेत, त्याच्यामुळे नाटकासारखा सिनेमा नक्कीच असणार नाही. पण नाटकात त्या कथेचं जे फार सुंदर असं चित्र सादर झालं होतं तसंच चित्र सिनेमामध्ये देखील होतंय का एवढंच मला फक्त बघायचं होतं. आणि ते पहिल्यांदा वाचन झालं, उमेश जसं म्हटला तसं आमच्या प्रत्येकाबरोबर त्याच्या तालमी घेतल्या गेल्या. तेव्हा करोनाचा सुद्धा काळ होता, त्याच्यामुळे प्रत्यक्ष भेटून सुद्धा रिहर्सल करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच झूमवरती रिहर्सल केल्या. विवेकने वाचन घेतलं, आदित्य पण होता, त्यांनी त्याच्या डोक्यात काय व्यक्तिरेखेबद्दल ते सांगितलं. तर मला आवडलेली गोष्ट एक तर कथा, अतिशय त्याची बांधणी फार उत्तम होती. ती काही अशी खूप जगावेगळी कथा नाही आहे, पण मला असं वाटतं ती अवघड यासाठी आहे की बाहेर जे नाट्य चालू आहे ते एक वेळेला खूप सोप्या पद्धतीने मांडता येतं, पण मनामध्ये जे नाट्य चालू आहे ते कसं मांडणार. आणि हा चित्रपट मनामध्ये चालू असलेल्या नाट्याविषयी बोलतो, जे सगळ्यात जास्त अवघड आहे. की तुझ्या मनात आत्ता सुद्धा इथे बसल्या बसल्या आपल्या प्रत्येकाच्या मनात अनंत गोष्टी चालल्या. ते मनाचा शोध घेण्याचं जर यंत्र आलं तर तोच गोंधळून जाईल आणि आपण सगळे गोंधळून जाऊ. इतकं आपल्याला आत्ता इथे उभं असताना एकमेकांबद्दल वाटतंय, पण हेच समोर जेव्हा आपल्याला आणायचं आहे तेव्हा कशा पद्धतीने आणणार. आणि ती एक काहीतरी एक महत्त्वाची घटना घडायला लागते. आणि जेव्हा जसं आपण म्हणतो की अनेक घरांमध्ये सुद्धा एखादी व्यक्ती जी त्या घराला सांभाळून ठेवते ती जिवंत असते तोपर्यंत सगळं चांगलं सुरळीत चालू असतं. ज्या क्षणी त्या व्यक्तीचं निधन होतं त्या क्षणी प्रत्येकाचे रंग दिसायला लागतात. तसंच या पात्रांमध्ये सुद्धा ते मित्र आहेत, अनेक वर्ष एकत्र आहेत, पण एक अशी घटना घडते आणि त्याच्यानंतर त्या प्रत्येकाचे रंग जे आतापर्यंत त्यांनी खूप लपून ठेवायचा प्रयत्न केला ते हळूहळू आपल्या समोर यायला लागतात. आणि मला असं वाटतं की ती सगळ्यात मजेशीर गोष्ट आहे. आणि ही फक्त नात्यातच घडते असं नाही. मला असं वाटतं की अनेक वर्ष संदीप पण इथे आहे, राजकारणात देखील अनेक वर्ष जर एकत्र सगळी मंडळी राहत असतील आणि कोणीतरी असा एखादा पत्ता टाकला निनावी तर त्याही सगळ्या एकमेकांची अत्यंत निष्ठावंत असलेल्या लोकांचेही रंग आपल्याला दिसायला लागतात. तसंच या कथेत या नात्याचं आहे. आनंद, नाही, मला हेच अगदी मनापासून म्हणायचं की तू मगासपासून जे म्हणालास की हा चित्रपट हे सांगतो तर अगदी तुझं बरोबर आहे. फक्त त्यातली एकच गोष्ट मला सांगायची, हा चित्रपट काही सांगत नाही, हा चित्रपट शेअर करतो. इथे कुठल्याही प्रकारे आम्ही सांगतोय तुम्ही ऐका, बघा लाईफ इज लाईक दिस आणि हे अशी कुठलीही गोष्ट नसून आम्हाला जे वाटत होतं, या मित्रांची जी गोष्ट आहे ती गोष्ट
दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी शेअर केल्यासारखी सांगितली आहे. हे माझं फक्त गुपित तुमच्यापर्यंत पोहोचलंय. कदाचित पटेल, कदाचित पटणार नाही, पण मी तुमच्याशी काहीतरी मनापासून शेअर करतो आहे, शेअर करू इच्छितो आहे, अशा ॲटिट्यूडनी केलेला हा चित्रपट आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बघा बघा आम्हाला काहीतरी आयुष्यातलं सार सापडलंय अशी आयडिया नक्की नाही आहे. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, मगाशी मला ही म्हणताना जेव्हा सांगितलं की प्रत्येकाचं एक बलस्थान आहे. चित्रपटामध्ये तुम्ही सगळ्यांनी, आमच्या सगळ्यांची वेगवेगळी कामं पाहिली आहेत. मला ही फार गंमत वाटते की हे इंद्रधनुष्य ज्या पद्धतीने फुलवलं गेलं आहे, म्हणजे या चित्रपटात, मी चित्रपट थोडासा जेवढा बघितला आहे त्याच्यामध्ये श्रुती मराठे तुम्हाला या चित्रपटात अत्यंत वेगळी आणि आत्तापर्यंत ती अशी तुम्हाला कधीही दिसली नाही आहे. किंवा परचुरे सरांचं काम वेगळं आहे, प्रत्येकाचंच. उमेश तर देखणा आहेच. ऍक्च्युली माझ्याशी जरी कोणी उभं राहिलं तरी देखणंच दिसतं, पण तरी देखील प्रत्येकाचा एक रंग चित्रपटामध्ये, प्रत्येकाच्या अभिनयाचा एक रंग जो आहे तो मला वाटतं त्याच्यातनं हे इंद्रधनुष्य फार सुंदर दिसतं आहे. आणि उमेशनी फार अप्रतिम काम केलंय. सुबोधचं एक वेगळं काम बघायला मिळेल, अर्थातच मधुराचं एक वेगळं काम, मुक्ताचं. तिने संपूर्ण चित्रपटात तिने पकडलेला जो एक टोन आहे तो, मला असं वाटतं की हे काम डबिंगपासनं, म्हणजे आपण जेव्हा शूट करतो तिथपासनं डबिंगपर्यंत सगळीकडे या सगळ्या कलाकारांनी फार सुंदर कामं केली आहेत. वा. एक प्रश्न आलाय उदय पुरंदरे यांचा. मुक्ता बर्वे आणि अतुल परचुरे यांना नवरा बायको दाखवणे कोणाला सुचले? आता मला ट्रेलर बघताना खरंच असं कळलेलं नाहीये. तुमच्यापैकी कोणाला कळले का ह्याच्यात नवरा बायको कोण आहेत नेमके? असं कन्फर्म सांगू शकाल? नाही ना. पण उदय पुरंदरे यांना असं वाटतं की मुक्ता बर्वे आणि अतुल परचुरे नवरा बायको आहेत. ते आहेत का? आणि ते दाखवणं कोणाला सुचलं? म्हणजे चित्रपटात आहेत का? मग हे आत्ताच सांगितलं तर काय उपयोग? असतील नसतील आम्हाला सुद्धा म्हणजे नाही, तुम्ही बघा, कळेल तुम्हाला. पुरंदरे हुशार आहेत एवढं म्हणेन मी. हा, पुरंदरे हुशार आहेत. उदय पुरंदरे यांचा पुरेसा अनुभव आणि त्यांचा अभ्यास असावा, कारण त्यांनी ट्रेलर बघून 2 वेळा बघून त्यांनी साधारणतः ठोकळं जुळवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. पण हरकत नाही. म्हणजे ह्याच्यात नेमके पती पत्नी कोण आहेत हे ट्रेलरमध्ये तरी दाखवलेलं नाहीये, आणि ते तसंच राहावं त्यासाठी आपल्याला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघावा लागेल. पालवी अग्निहोत्री यांनी विचारले, चित्रीकरण सुरू असतानाच एखादा गमतीदार किस्सा सांगाल का? नाही. अगदी मनापासून या चित्रपटाचं चित्रीकरण हाच अत्यंत आनंदाचा भाग होता. त्याच्यासाठी वेगळी मजा करायची गरजच नव्हती. वा वा. आणि मला खात्री आहे की या सगळ्या चित्रीकरणादरम्यान उमेश नुसता हसत बसला असेल, हो ना? राजेश साठे, या चित्रपटामुळे 40शीत तुम्हाला आलेला एखादा अनुभव सांगाल का, असा प्रत्येकाला प्रश्न आहे. राजेश साठे. खरं तर मी ठरवलं होतं, मला आधी खूप इच्छा होती की तरुणपणात म्हातारपणाची कामं करायची. त्यामुळे आता मी 25शीत मला 40शीचं काम करायला मिळत आहे, याचा मला आनंद आहे. सो हा माझ्यासाठी अनुभव आहे. संजीव कुमार नंतर तूच. पण एखादा जर किस्सा किंवा अनुभव 40शीतला बदल जर तुम्ही कोणी सांगू शकत असाल तर राजेश साठे यांच्या प्रश्नाला उत्तर मिळेल. तूच सांग. तुझा दांडगा. नाटक पण केलंय, सिनेमा पण केलंय, 40शीतच आहेस तू. मी काही असं सांगत नाही, पण महत्वाचं एक गोष्ट बारीक घडते की पूर्वी जर का ट्रॅफिकमध्ये किंवा ऍक्सिडेंट झाला किंवा काही झालं तर एक उतरून मारामारी, आपलं कसं बरोबर आहे अशी इच्छा आहे. आता हळू वाटतं जाऊ दे, मरू दे, काय बाबा तुझं बरोबर आहे ना, माझं चुकलं, नो प्रॉब्लेम, पण आता भांडणं नकोत, आता मारामाऱ्या नकोत, आता मलाच इतके घोळ आहेत की अजून नवीन तुझा घोळ घेण्याची माझी इच्छा नाही. पण हा बदल मला असं वाटतं होतो परचुरे, की आता महत्वाची गोष्ट काही झाली असेल तर सगळ्यांच्याच बाबतीत म्हणतोय मी की आता सोडून द्यायची वृत्ती निर्माण होते. लेट गो.
यांनी काहीही फार मोठं भांडण करून किंवा आत्ता आपला मुद्दा प्रूव्ह करून फार काही सिद्ध होत नाहीये. त्यापेक्षा हे सोडून दिलं तर आपण जास्त आनंदाने जगू. तर हे मला पटतं, पण मी 15 मिनिटात विसरतो ते. आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. बरं, काही काही असतात ना, काही भाज्यांना उठाव नसतो बघ. तशातले त्याच्यात सतत पाणी मारावं लागतं. त्या आठवडाभर तुम्हाला पाणी मारलेले दिसतात पहिल्या दिवशी आणल्यापासून. तर काही असे दुर्दैवी लोक असतात, त्यांना 20शीतही अनुभव येत नाही, 30शीतही येत नाही, 40शी येत नाही, 50शी. तुझं आणि माझं दुःख सेम आहे ना. हे जोपर्यंत तुला वाटतंय तोपर्यंत हे जग चालू आहे पुष्कर. बरं, मला श्रुतीला आणि मधुराला विचारायचंय की 40शी पार केल्यानंतरचा तुमचा संकल्प काय? अजून अनेक वर्ष तुम्हाला 40शी पार करायला, तर तुमचा संकल्प काय 40शीतला? हे बघ, बालपणातली पहिली 40 वर्ष जरा कठीण असतात. ती आता सरली आहेत आणि आता तरुणपणाकडे माझी वाटचाल चालू झालेली आहे. असे प्रश्न विचारू नको. एवढी होती मधुरा जेव्हापासून मी तिला ओळख, तेव्हा 40शीतले 50 असे नको प्रश्न विचारू. श्रुती, 40ला खूप वेळ आहे, मला जायचंच नाही अजून तिथे. मी आता अजून 20शीत आहे ना, मला छान वाटतंय. सो लेट्स नॉट टॉक अबाउट इट प्लीज. हे एक ठरलेलं आहे, त्यामुळे प्रश्न 20शीत करून टाकलेला आहे. 40शीत खोटं बोलायला शिकतो हे नक्की ठरलंय. बरं, आणखीन आपल्या माध्यम प्रतिनिधींना काही प्रश्न विचारायचे असेल आत्ता किंवा वैयक्तिक नंतर आपण विचारू शकतो. तर मग आता आपण फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी सगळ्यांनी इथे आमंत्रित करूया. या, आदित्य इंगळे, विराज लोंढे, संदीप देशपांडे, नितीन वैद्य, निखिल वराडकर या सगळ्यांना मी इथे मंचावरती आमंत्रित करतो. मयूर हरदास इथे आहेत का? या चित्रपटाशी संबंधित संपूर्ण टीमला इथे मंचावरती आमंत्रित करतो. अमोल साळुंखे आहेत. डोळे पण अडणारे हात, गर्दीतल्या चोरीची